नमस्कार. सरकारी कार्यालयात पाऊल ठेवलं आणि तिथे 7-12, फेरफार किंवा पोटहिस्सा असे जडजड शब्द कानावर पडले की अनेकांना अक्षरशः घाम फुटतो. ती क्लिष्ट कायदेशीर भाषा, ते जुने नियम आणि भली मोठी कागदपत्रे, सगळंच कसं भीतीदायक वाटतं नाही का? पण आज ही भीती कायमची पळून लावायची आहे. आज आपण या सगळ्या महसुली दफ्तराचा गुंता अगदी सोप्या आणि साध्या भाषेत सोडवणार आहोत. तर द ब्युरोक्रॅटिक जंगल कॉन्करिंग महाराष्ट्र लँड रेकॉर्ड्स या विशेष सादरीकरणात सर्वांचा स्वागत आहे. आज आपण एखाद्या कॉमिक बुकमधल्या सुपरहिरोसारखी या महसुली जंगलात एंट्री मारणार आहोत. स्वतःच्या जमिनीचा वारसा कसा सुरक्षित ठेवायचा याचं एक भक्कम ज्ञानरूपी शस्त्र आज आपल्याला मिळवायचं आहे. बरं, चला थेट विषयाला हात घालूया. जमीन महसूल हा शब्द खूप ओळखीचा वाटतो ना, पण याचा कायदेशीर अर्थ खूप मोठा आहे. हा सगळ्या महसुली शब्दांचा अगदी पाया आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर जमीन स्वतःकडे ठेवण्याचा आणि तिचा वापर करण्याचा जो हक्क आपल्याला मिळतो, त्या बदल्यात आपण सरकारला जो टॅक्स किंवा कर देतो, तोच हा जमीन महसूल. या एका शब्दावर पुढचा सगळा डोलारा उभा आहे. आता हा महसूल कसा ठरवायचा? तर त्यासाठी जमिनीचे गट पाडले जातात. गट म्हणजे नेमकं काय? तर एखाद्या भागातल्या अशा जमिनी ज्यांचा पोत आणि प्रकार साधारणपणे सारखाच असतो आणि ज्यावर एकाच दराने कर आकारता येतो. जसं आपण हिरोंचे त्यांच्या ताकदीनुसार गट पाडतो, अगदी तसंच प्रशासकीय सोयीसाठी आणि योग्य कर आकारणीसाठी राज्य शासनाकडून जमिनींचे हे गट तयार केले जातात. आता वळूया लेव्हल 1 द टेरेनकडे. म्हणजेच जमिनीचे प्रत्यक्ष प्रकार कोणते असतात ते आपण थोडक्यात पाहूया. जमिनीची ताकद ओळखणं हा खरंच खूप रंजक भाग आहे. जमिनीचे प्रामुख्याने 3 प्रकार पडतात, ज्याला आपण जमिनीचे कॅरेक्टर स्टॅट्स म्हणू शकतो. पहिला प्रकार जिरायत, म्हणजे अशी कोरडवाहू जमीन जी पूर्णपणे पावसावर अवलंबून असते. दुसरा प्रकार बागायत. इथे सिंचनाची आणि पाण्याची उत्तम सोय असते, त्यामुळे ही जमीन भरपूर पीक देते. आणि तिसरा प्रकार म्हणजे वर्कस जमीन. ही सहसा डोंगराळ आणि कमी पिकाची असते, जिचा वापर कोकण आणि मावळ पट्ट्यात पावसाळ्यात राब किंवा रोपे तयार करण्यासाठी केला जातो. आता हे बघा, गावांची ओळखसुद्धा तिथल्या पिकानुसार कशी ठरते. महसुली भाषेत गावे 2 प्रकारची असतात, खरीफ गावे आणि रब्बी गावे. ज्या गावांमध्ये पावसाळ्यात मुख्य पिके घेतली जातात ती खरीफ गावे आणि जिथे हिवाळ्यात पिके येतात ती रब्बी गावे. या एका गोष्टीवरून प्रशासनाला त्या गावच्या संपूर्ण शेतीचं आणि महसुलाचं गणित चटकन समजून जातं. यानंतर येते आपली लेव्हल 2 द सेक्रेड स्क्रोल. इथे आपण सर्वांच्या परिचयाच्या पण तरीही भीती वाटणाऱ्या 7-12 उतार्याचं रहस्य डिकोड करणार आहोत. हे महसूल शब्दावलीचं जाळं बघितलं की एखाद्या मॅट्रिक्समध्ये अडकल्यासारखं वाटतं, हो ना? नियम, कायदे, शासन निर्णय, सगळाच गोंधळ. पण इथे एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे. आपल्याला या सगळ्या चक्रव्यूहात अडकायचं नाहीये. आपण फक्त यातील अत्यंत महत्त्वाची कागदपत्रे आणि त्यांचा सोपा अर्थ समजून घेणार आहोत. आता हे पहा, हा आहे कढईपत्रक, महाराष्ट्राच्या महसुली इतिहासातील एक अत्यंत दुर्मिळ आणि ऐतिहासिक दस्तावेज. पूर्वी पश्चिम महाराष्ट्रात जमिनीच्या नोंदी अशा हाताने लिहून ठेवल्या जायच्या. आणि गंमत म्हणजे याच जुन्या कागदपत्रांमधूनच आजच्या आपल्या 7-12 उतार्याचा जन्म झालाय. ब्रिटिश काळापासून चालत आलेली ही पद्धत आजही जमिनीची खरी मालकी कोणाची हे सिद्ध करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरते. आणि इथूनच तयार होते महसुली दफ्तराची होली ट्रिनिटी किंवा त्रिमूर्ती. गाव नमुना 7, 12 आणि 8 गाव नमुना 7 म्हणजे आपला अधिकार अभिलेख, ज्यात मालकी हक्काची नोंद असते. गाव नमुना 12 म्हणजे पिकांची नोंदवही, जमिनीत कोणतं पीक घेतलंय याची नोंद. हे दोन्ही एकत्र केले की बनतो आपला 7-12. आणि गाव नमुना 8 म्हणजे एका व्यक्तीच्या नावावर त्या गावात एकूण किती जमीन आहे त्याचा संपूर्ण हिशोब. थोडक्यात काय, तर हे कागदपत्र म्हणजे जमीन मालकाची सर्वात मोठी ताकद आहे. आता जेव्हा एखाद्या मोठ्या जमिनीची खरेदी विक्री होते किंवा वारसाने तिचे तुकडे पडतात, तेव्हा त्या उपविभागांना पोट हिस्सा म्हणतात. यासाठी जमिनीची रीतसर मोजणी करून गाव नमुना 6D मध्ये नोंद केली जाते. हा मूळ जमिनीचाच एक कायदेशीर वेगळा केलेला भाग असतो. हे केल्यामुळे काय होतं, तर भविष्यात जमिनीच्या सीमेवरून किंवा वाटपावरून कोणतेही वाद होत नाहीत. चला आता वळूया आपल्या शेवटच्या आणि सर्वात महत्त्वाच्या टप्प्याकडे, लेव्हल 3 सिक्युरिंग द लेगसी. इथे आपण वारसा आणि फेरफाराचे नियम पाहणार आहोत. इथला सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा की
फक्त जमीन विकत घेतली किंवा वारसाने मिळाली म्हणजे काम संपलं नाही. त्याची सरकारी दप्तरी नोंद व्हावीच लागते आणि या अधिकृत बदलालाच फेरफार म्हणतात. हा बदल गाव नमुना 6 मध्ये नोंदवला जातो. एक कायम लक्षात ठेवा, जोपर्यंत तलाठी हा फेरफार मंजूर करत नाही तोपर्यंत नवीन मालकी हक्काला सरकारी दरबारी काहीही किंमत नसते. हिंदू वारसा कायदा 1956 नुसार तयार केलेले हे वारसांचे तक्ते वरवर पाहिले तर एखाद्या गुंतागुंतीच्या टेक ट्री सारखे वाटतात. पण एखादी व्यक्ती गेल्यावर तिची जमीन नेमकी कोणाला आणि कशी मिळणार हे याच तक्त्यांनुसार काटेकोरपणे ठरतं. वर्ग 1, 2, 3 आणि 4 चे वारस कसे ठरतात याचे हे अत्यंत स्पष्ट आणि कायदेशीर नियम आहेत. ह्या भल्या मोठ्या कायद्याला आपण 3 सोप्या पायऱ्यांमध्ये बसूया. पहिली पायरी म्हणजे वर्ग 1 चे वारस ओळखणे. उदाहरणार्थ, एखाद्या मृत हिंदू पुरुषाचे आई, विधवा, मुले आणि नातवंडे असे एकूण 16 संभाव्य प्रथम वारस असू शकतात. दुसरी पायरी म्हणजे अविवाहित व्यक्तीच्या वारसाचे नियम. जर व्यक्ती अविवाहित असेल तर संपत्ती आधी पालकांकडे आणि मग भावंडांकडे जाते. आणि तिसरी, सर्वात महत्त्वाची कृती म्हणजे फेरफारसाठी लगेच अर्ज करणे. वारसा हक्क असो वा मृत्यूपत्र, तो हक्क त्वरित नोंदवून घेणं अत्यंत गरजेचं आहे. आता हा वारसा हक्क प्रामुख्याने 2 प्रकारे मिळतो: वारसा आणि मृत्यूपत्र. जेव्हा एखादी व्यक्ती इच्छापत्र न करता मरण पावते तेव्हा कायद्यानुसार नैसर्गिक वारसा नोंदवला जातो. पण जर आधीच मृत्यूपत्र तयार असेल तर त्यानुसारच संपत्तीचं हस्तांतरण होतं. आणि खरं सांगू, एक कायदेशीर नोंदवलेलं मृत्यूपत्र कुटुंबाला भविष्यातील अनेक कोर्ट कचेऱ्या आणि गुंतागुंतीच्या भांडणांपासून कायमचं वाचवू शकतं. द रिझोल्यूशन, आपला वारसा जपा. हे सगळं जाणून घेतल्यावर आता आपण शेवटच्या निष्कर्षाकडे आलो आहोत. हे नेहमी लक्षात असू द्या की या सरकारी नोकरशाहीच्या जंगलात ज्ञान हीच आपली सर्वात मोठी ताकद आहे. गट, फेरफार, सातबारा या शब्दांचा खरा अर्थ एकदा समजला की पूर्वजांची आणि स्वतःच्या कष्टाची जमीन सुरक्षित ठेवण्याचा कंट्रोल थेट आपल्या हातात येतं. याच माहितीच्या जोरावर जमिनीचे व्यवहार अत्यंत आत्मविश्वासाने करता येतात. हे सादरीकरण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पण जाता जाता एक महत्त्वाचा प्रश्न: स्वतःचे महसुली दस्तऐवज आणि जमिनीचा वारसा खरोखरच कायद्याच्या कसोटीवर सुरक्षित आहेत ना? आजच आपले रेकॉर्ड तपासून पहा. आणि हो, ही अत्यंत महत्त्वाची माहिती तळागाळातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोचवण्यासाठी ग्रीन रुद्राक्ष चॅरिटेबल ट्रस्टला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चला, ही माहिती सर्वांपर्यंत पोचूया आणि आपले जमिनीचे हक्क सुरक्षित करूया.